हॅलो, नमस्कार मंडळी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्लॉग टाकायला मला खरंच खूप उशीर झालाय. पण एडिटिंगला वेळच नाही मिळत होता कारण माझी क्लोजिंग झाली आहे ऑफिसची. तर हा संडेचा व्लॉग आहे आणि संडेला ना आम्ही खूप उशिरा उठलो होतो कंटाळून. त्यामुळे मी ना खूप लेट आमचा ब्रेकफास्ट झाला होता. पास्ता बनवला होता आणि दुपारी ना लंच करायची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून आम्ही आमचं ना अंगणातलं तुळशी वृंदावन थोडंसं तुटलं होतं आणि तुळस तर अगदी कोमेजली होती. म्हणून आम्ही तुळस घ्यायला बाहेर जायचं होतं. तर माझ्या नवऱ्याला झाडांची खूप आवड आहे, म्हणून तो थेट मला नर्सरीमध्ये घेऊन आला. तर इथे ना खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तुम्हाला शोपीसची किंवा फुलांची, वेगवेगळ्या म्हणजे तुळस, त्याच्यानंतर खूप 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 प्रकारची झाडं आहेत आणि अशा कुंड्या पण आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि मातीची भांडी पण असतात. त्यानंतर माठ आहेत आणि हे बघा वृंदावन आहेत सगळे छोटे-मोठे. तर आमच्याकडे ना जागेचा थोडा प्रॉब्लेम आहे. जिथे मी तुळस वृंदावन ठेवते, तिथे छोटीशी जागा आहे. त्याच्यामुळे मी हे छोटंसं तुळशी वृंदावन घेतलंय आणि अशी तुळस घेतली. आधी माझ्याकडे ना प्लास्टिकचं होतं तुळशी वृंदावन. तर आता मला ना असं हे खूप आवडलं चिनी मातीचं, म्हणून मी तसं घेतलंय. आणि बघा तिथेच आम्ही असं प्लांट करून घेतोय तो. कारण आपल्या घरी येऊन ते प्लांट करायला माती वगैरेचा इश्यू होतो आणि ते लोकं ना असे प्रॉपर बघा प्लांट करून देतात. कारण ना असं माती ना त्याला असं दाबून-दाबून नाही भरायची. त्याने खूप अलगद माती भरली आहे आणि खत पण टाकलंय थोडंसं. त्यानंतर हे करेपर्यंत ना विकीने एक फेरफटका मारला आणि त्याला ना झाडांची मी म्हटल्याप्रमाणे खूप आवड आहे. त्याच्यामुळे त्यांनी लगेचच हे बघा पाम ट्री घेतलं एक इनडोअरसाठी, म्हणजे घरी आमच्या घरात लावण्यासाठी. कारण तो बघतच होता त्याला घरात लावण्यासाठी हवंच होतं. तर तुम्ही बघितलं पण असेल माझ्या व्लॉगमध्ये, किचनवर पण आमच्या इथे एक छोटीशी वेल आहे. कारण त्याने खूप प्रकारचे आतापर्यंत वेली घेतलेल्या आहेत. आईंच्या इथे आमच्या ठेवलेल्या आहेत त्या. त्याच्यामुळे त्यांनी हे पाम ट्री घेतलं. ते पण आम्ही इथे छान असं प्लांट करून घेतलंय त्यांच्याकडूनच. आणि त्याच्यासाठी ही कुंडी पण घेतली छोटीशी. अ, मला असं एवढं झाडप्रेमी नाहीये मी. पण ठीक आहे, मला आवडलं आणि हे ॲक्चुअली आवडलं आणि खूप पॉझिटिव्ह वाइब झाल्या जेव्हापासून ही कुंडी आणली आहे तेव्हापासून. त्याच्यामुळे मी पण आता ठीक आहे, खुश आहे. आणि त्याच्यानंतर हे मला बाईकवरून घेऊन जायचं होतं म्हणून असं मी कॅरी बॅगमध्ये घेतलंय. आणि येता-येता ना मला ना थोडंसं भूक लागली होती थोडी-थोडी, कारण दुपारचं लंच आमचं स्किप झालं होतं. तर म्हणून आम्ही ठाकूर विलेजला आमच्या इथे खाऊ गल्ली आहे. तिथे आमची गाडी वळवली आणि मी तिथे मस्त असं पाणीपुरी खाल्ली आणि इथे ना सगळ्या ह्या खाऊ गल्लीत आहे ना, सगळे स्नॅक्स आहेत ना, खूप छान मिळतात. म्हणजे मी तुम्हाला आहे ना, एक वेगळा ह्याच्यावर व्लॉगच बनवेन. कारण इथे सगळे ना मस्ट ट्राय आहे. तुम्ही काहीही इथे येऊन खाल्लात ना, तरी तुम्हाला असं वाटेल, "हां, ठीक आहे, पैसा वसूल." एवढं छान आहे. तर मी मस्त अशी एकदम फ्लेवरफुल पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर विकीने रगडा पॅटीस घेतला होता त्याच्यासाठी आणि घरी आईंना आमच्या भेळपुरी आवडते. मग त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे घरातल्यांसाठी आम्ही भेळपुरी पार्सल घेतली होती. तर असं ना छानपैकी मस्त मी पाणीपुरीवर ताव मारला आणि विकीनी पण तेवढ्यात त्याचं पण हे रगडा पॅटीस बनवून झालं होतं. तर त्याने पण ते खाल्लं आणि घरी आलो आणि बघा हा कॉर्नर मस्त आम्हाला मिळाला आणि तिथे आम्ही हे छान असं आमचं प्लांट ठेवलं आणि दुपारी आम्ही राजवीरला कुठे घेऊन नाही गेलो होतो. त्याच्यामुळे तो थोडा आमच्यावर रुसला होता. म्हणून संध्याकाळी पण बाहेर जायचं ठरवलं. मग मी जेवण बनवायला खरंच कंटाळा केला त्या दिवशी. तर मग आमच्या इथेच एक मालवण कालवण म्हणून न्यू रेस्टॉरंट ओपन झालंय. फिशसाठी होतं ते. मला फिश खायचं होतं. विकीला काय एवढं बाहेरचं फिश आवडत नाही. त्याला घरीच बनवलेलं फिश आवडतं. बाहेर तो मटण, चिकन, चायनीज हे सगळं खातो. पण त्याला फिश इतकं तो वॉव असं खात नाही. कारण म्हणून मग आम्ही इथे आलो होतो. कारण मला खायचं होतं म्हणून त्याने आणलं होतं आम्हाला. आणि ऑलरेडी राजवीरला भरवूनच आणलं होतं घरातून. कारण तो काहीच खात नाही अजून तरी. आम्ही ना ॲक्चुअली जास्त आता रेस्टॉरंटमध्ये जात नव्हतो इतके 2 वर्ष झाले. कारण राजवीरमुळे आम्हाला कुठे जाताच येत नव्हतं. कारण त्याला घरी ठेवून आम्हाला जाणं योग्य वाटत नव्हतं आणि तो आल्यावर रेस्टॉरंटमध्ये नाही राहतच नाही. त्याच्यामुळे आम्ही जातच नव्हतो खूप म्हणजे आता. पण आता सध्या तो बसतो येऊन. त्याला आता कळतं फिरायचं बाहेर.
तर ॲटलीस्ट बसतो तरी. त्याच्यामुळे आम्हाला पण बरं वाटतं. त्यानंतर असं टाईमपास आला होता आम्हाला खाण्यासाठी. तर राजवीरला कसं त्याचे पप्पा घरी असले ना, तरच फिरायला मिळतं. तर त्याचं पप्पांवरचं प्रेम सॅटर्डे संडेमध्ये खूप ओतू जात असतं. तर अशा प्रकारे त्यांचं प्रेम चालू होतं दोघांचं एकमेकांवर आणि आणि त्याला असं वाटतं, की पप्पा असल्यावर आपल्याला फिरायला मिळतं. त्याच्यामुळे तो सॅटर्डे संडेला त्याच्या पप्पाला सोडतच नाही. अगदी कशालाच नाही सोडत. मग तो बघा असा खाण्याचा प्रयत्न करतो तो, पण नाही खात अजून काहीच. कारण त्याला आम्ही बाहेरचं काहीच खायची सवय नाही लावली त्याच्यामुळे नाही खात तो. आणि हे बघा त्याचे उद्योग वेगळेच चालू झालेत. त्याची गाडी तो त्या शेवने भरतोय पूर्ण आणि कुणाला देत नाहीये आणि त्याला विचारलं होतं मी, की "हे कशासाठी भरतोयस तू?" तर त्याचं असं म्हणणं होतं, की "आईसाठी." तर तो आईला घेऊन जाणार होता हे भरून गाडी. तर अशा प्रकारे त्याचं चालूच होतं. म्हणजे त्याने खऱ्या अर्थाने आमचा टाईमपास केला, जोपर्यंत ऑर्डर येत नव्हती तोपर्यंत. आणि आपण कसं ते जुन्या ह्याच्यात रुमालातून बडिशोप घेऊन जायचे. तसे आम्ही गाडीतून आता शेव घेऊन जाणार आहेत आईसाठी. तर असं त्याचं चालू आहे मजा. मला तर खूप हसायला येत होतं. पण त्याची चालू होती मजा. त्यानंतर आता आमची फर्स्ट डिश आली आहे बोंबील फ्राय. ॲक्चुअली ना रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ना बोंबील फ्राय आवर्जून मागवावे. कारण घरी आहे ना आपण असे ना ऑइल फ्राय बोंबील करत नाही. म्हणजे मी तरी नाही करत. कारण ते तेल खूप खराब होतं आणि ते तेल नंतर यूज नाही होत. कारण मला मला असं व्हेज, नॉन-व्हेजचा खूप प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे मी ते नॉन-व्हेजला यूज म्हणजे असं डीप फ्राय किंवा असं तेल आहे ना मी फेकून देते सरळ. त्याच्यामुळे मी ना ॲक्चुअली डीप फ्रायच्या फंद्यातच पडत नाही. तसं रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर बोंबील फ्राय मी अगदी आवर्जून खाते आणि ही मी सुरमई थाळी मागवली होती आणि विकीने मटण थाळी. पण मी ना सुरमई थाळीमध्ये थोडी डिसअपॉइंटेड होती बिकॉज मला तो बघा असा होलवाला पीस दिलाय आणि मला आहे ना मी घरी पण असा अख्खा पीस खाणं प्रिफर करते. तर ते होलवाल्या पीसमुळे ना मी खूप डिसअपॉइंटेड होती. मी त्याला बोलली पण, की मला असा पीस का दिलाय करून? बट त्यावर त्याने काही जास्त आन्सर नाही केला आणि मी पण जास्त काही नंतर बोलली नाही. पण मला ते नाही आवडलं. त्यानंतर विकीने मटण ट्राय केलं, तर त्याला मटण आवडतंच. त्याच्यामुळे ते आणि मटण मी जास्त घरी बनवत नाही. त्याच्यामुळे ते मटण त्याने खाल्लं आणि तो पीस पण माझा जो होता पुढचा भाग होलवाला, तो पण मी त्याला दिला. कारण मी ते खात नाही. त्यानंतर राजवीर मस्त असा आमचा गमती करतोय आणि विकीने पण असं सगळं छान फस्त केलंय. त्यानंतर मग असा आजचा आमचा संडे मस्त गेलेला होता, गेला संडे आणि मग घरी निघालो. जाताना घरच्यांसाठी आईस्क्रीम घेतलं. आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.